विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 मार्च 1927 रोजी समता सैनिक दलाची स्थापना केली आहे। आज या संघटनेला 100 वर्ष पूर्ण झालीत। या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, आर्थिक लढा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला। बाबासाहेबांनी सांगितले की समता सैनिक दल ही आपली ध्येयवादी संघटना आहे। ही गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक यानुसार प्रत्येक गावात, प्रत्येक प्रांतात असली पाहिजे। तसेच सर्व जाती धर्माच्या जनतेला या संघटनेत सहभागी करून घ्या। प्रत्येकाला समता सैनिक दलाचा सैनिक म्हणून सदस्य करून घ्या, असे महाउद्देश या संघटनेचे आहेत। या संघटनेची आज देखील प्रत्येक भारतीयाला गरज आहे, कारण ही संघटना कुठलीही जातपात, धर्म, पंथ, भेदभाव यावरून कुठलाही भेदभाव करीत नाही। या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही महान तत्वे रुजवली गेली पाहिजेत। या देशात समता प्रस्थापित झाली पाहिजे, असे महान ध्येय समता सैनिक दलाचे आहे। हे ध्येय आपल्याला यशस्वी करण्यासाठी समता सैनिक दल मजबूत करणे ही काळाची गरज आहे। समता सैनिक दलात सर्वांनी सहभागी व्हा, असे आवाहन राज्य संघटक विजय निकम यांनी रॅलीच्या समारोपाप्रसंगी केले। शहरामध्ये अनेक अन्याय आहेत, परंतु बाबासाहेब आंबेडकरांची समता सैनिक दल स्वीकारण्यासाठी अनेकांना काहीतरी कमीपणा वाटत असेल। बाबासाहेब आंबेडकरांचा असा गणवेश, समता सैनिक दलाचा गणवेश परिधान करण्याच्या बाबतीत त्यांचे काही कमीपणा वाटत असतील, म्हणून ते समता सैनिक दलाच्या या रॅलीमध्ये सहभागी झाले नाही। पण आम्ही तसा काही आग्रह धरला नव्हता। आम्ही काय म्हटलं होतं की ज्याच्याजवळ गणवेश असेल त्याने देखील सहभागी व्हा, ज्याच्याजवळ गणवेश नसेल त्याने देखील सहभागी व्हा। आम्ही आपली पहिली जळगाव शहरातली पहिली रॅली, ही रॅली यशस्वी करण्यासाठी आज आपण जेव्हा सकाळी 10 वाजेपासून या ठिकाणी जमा झालेलो आहोत, तर आपण दुपारचे 12 वाजायला आलेला आहे। या परिस्थितीमध्ये आपण सर्वजण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महान ध्येयवादी संघटना जी निर्माण केलेली होती ती समता सैनिक दल आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे स्पष्ट सांगितलं आहे की समता सैनिक दल कदापि बंद पडू नका। समता सैनिक दल ही आपल्या आघाडीची फौज आहे। समता सैनिक दल ही आपली ध्येयवादी संघटना आहे। समता सैनिक दलाचा सैनिक हा प्रत्येक घरात असला पाहिजे। समता सैनिक दलाची शाखा प्रत्येक गावात असली पाहिजे, असं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे। आपण सर्वजण आज या ठिकाणी संख्येनं आहे, पण येणाऱ्या 13 मार्च 2027ला ज्यावेळेस आपली रॅली होईल त्या ठिकाणी यावेळेस आपल्या संख्येनं आपल्यामध्ये जास्त प्रभाव या ठिकाणी दिसला पाहिजे। आणि सर्वजण आपण या ठिकाणी आज गणवेश असलो तरी काही हरकत नाही, परंतु ही सुरुवात आहे। सुरुवात ही काही लोकांपासूनच होत असते। छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाचं स्वराज्याची ज्यावेळेस संकल्पना मांडली त्यावेळेस थोडक्यात त्यांच्याजवळ मावळे होते। मग बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस चळवळीची सुरुवात केली त्यावेळेस बाबासाहेबांसोबत 5 लोक होते, आणि आज आपण जळगाव शहरामध्ये समता सैनिक दलाची रॅली स्थापन केली, रॅलीचं आयोजन केलं, आणि ती रॅली आपण यशस्वीरित्या पार पाडली। त्या संख्येत देखील आपण कमी आहोत, पण आपण गर्दीत नाही, तर आपण गर्दीत आहोत। आपण विचारांचे लोक आहोत, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आपण वारसदार आहोत। आणि या वारसदाराला आपण आता एकच लक्षात ठेवलं पाहिजे की जळगाव शहराच्या, जळगाव ग्रामीणमध्ये समता सैनिक दल कशा प्रकारे वाढेल। बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मूल मंत्र दिलेला आहे, शिकवा, चेतवा आणि संघटित व्हा। त्या संघटित व्हा, शिकवा आणि सर्वांमध्ये चेतना निर्माण करा, असं जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे, ते विचार आपण तळागाळापर्यंत घेऊन गेले पाहिजेत। आणि बाबासाहेब आंबेडकरांची जे 7 तत्व आहे, समान न्याय, समान संधी, समान स्वविकास, दासमुक्ती, शोषणमुक्ती, लोकशाही, ही जे बाबासाहेब आंबेडकरांची 7 तत्व आहे ती